स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 8वीच्या बागेश्री या नवीन मराठी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता माझा गोमंतक या कवितेवरील प्रश्नोत्तरे व कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम आपण सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात ॲडिशनल क्वेश्चन व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात, ते मिस करू नका. आता सोडवूया एक्सरसाइज म्हणजे अभ्यासक्रम माझा गोमंतक या कवितेवरील. या कवितेचे कवी आहेत गजानन रायकर. आता पाहूया थोडक्यात कवीचा परिचय. गजानन गोपीनाथ रायकर एक प्रसिद्ध गोमंतकीय लेखक व कवी. गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग. मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी संगम या प्रतिष्ठानची स्थापना. केंद्र आणि राज्य शासनातर्फे ताम्रपट देऊन सन्मानित. रोहू चला पणजीवर झेंडे, रंगयात्रा, जय जयकार, कुळागर, इंद्रफुले, रानराई, दादुली, स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी, सत्याग्रही गोमंतक, नातालीन, मजुरांचे राज्य इत्यादी पुस्तके प्रकाशित. कवितेत शोधूया माझे आकलन. क. योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिला वाक्य आहे गोवा वरदान आहे डॅश. इथे पर्याय दिलेले आहेत परशुरामाचे, भगवान बुद्धाचे, कदंबराजांचे आणि संत तुकारामांचे. आणि यातील योग्य पर्याय आहे पहिला पर्याय परशुरामाचे. गोवा वरदान आहे परशुरामाचे. खालीलपैकी कोणता विषय या कवितेचा मुख्य आशय आहे असे तुम्हाला वाटते? इथे पर्याय दिलेले आहेत गोव्याची लोककला, गोव्याचा इतिहास, गोव्याची कुळागरे आणि गोव्याची वैशिष्ट्ये. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय चौथा गोव्याची वैशिष्ट्ये. हा कवितेचा मुख्य आशय आहे असे आम्हाला वाटते. तिसरी ओळ आहे दूधसागराची सतार वाजवितो डॅश. पर्याय आहे सह्याद्री, वाघेरी, चंद्रनाथ आणि कसईनाथ. आणि यातील योग्य पर्याय आहे पहिला पर्याय सह्याद्री. दूधसागराची सतार वाजवितो सह्याद्री. आता पाहूया चौथा प्रश्न. कवितेत सौंदर्याची खाण हा शब्दप्रयोग आलेला आहे. तुम्हाला त्याचा कोणता अर्थ समजला? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कला व संगीताने समृद्ध गोवा. दुसरा पर्याय आहे समुद्र किनाऱ्यांनी समृद्ध गोवा. तिसरा पर्याय आहे निसर्ग सौंदर्याने समृद्ध गोवा. आणि चौथा पर्याय आहे खाणीने समृद्ध गोवा. आणि यातील योग्य पर्याय आहे पहिला पर्याय कला व संगीताने समृद्ध गोवा. आता सोडवूया पुढील उपक्रम जोड्या जुळवूया. खाली अ गटात दिलेली कवितेची ओळ व ब गटात दिलेला ओळीचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवूया. अ गटात दिलेला आहे पहिला आहे गंधर्वाच्या गानकलेचे आम्हाला वरदान. दुसरे आहे पाटातून या ऐका जुळजुळ वेद संहितांची. आणि तिसरी ओळ आहे खाजनात या पीक प्रीतीचे मोदे डुलवी मान. व ब गटात दिलेला आहे शेत आनंदाने झुलते. दुसरा आहे संगीताची दैवी देणगी लाभली आहे. तिसरा अर्थ आहे तो म्हणजे पाण्याचा आवाज मंत्रोच्चारांसारखा भासतो. आता आपल्याला या दोन्ही गटांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. कवितेच्या ओळी व अर्थ दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. याचे उत्तर आहे गंधर्वांच्या गानकलेचे आम्हाला वरदान म्हणजेच संगीताची दैवी देणगी लाभली आहे. दुसरा आहे पाटातून या ऐका जुळजुळ वेद संहिताची म्हणजे पाण्याचा आवाज मंत्रोच्चारांसारखा भासतो. आणि तिसरा आहे खाजनात या पीक प्रीतीचे मोदे डुलवी मान म्हणजे शेत आनंदाने डुलते. पुढील सेक्शन आहे काव्यपंक्तीवर चर्चा करूया. क. कुळागरिया घडकेळीचे शिपटी फोफळीची. तर या ओळीमध्ये कवीने गोव्यातील समृद्ध निसर्गाचे व बागायतीचे सुंदर वर्णन केले आहे. कुळागर या शब्दाचा अर्थ म्हणजे गोव्यातील सुपारी व मसाल्याच्या बागा.
या बागांमध्ये केळीचे मोठे मोठे घड आणि भोपळीच्या शिपटी डोलताना दिसतात. गोमंतकाची ही भूमी निसर्ग संपत्तीने म्हणजेच फळाफुलांनी कशी बहरलेली आहे हे या ओळीतून स्पष्ट होते. ख. नांदती इथे संस्कृती साऱ्या जुळ्या भगिनी समान. चा अर्थ आहे गोव्यात विविध जाती धर्म तसेच विविध संस्कृतीचे लोक एकत्र राहतात, एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. या सर्व संस्कृती वेगवेगळ्या न वाटता जुळ्या बहिणीप्रमाणे अत्यंत प्रेमाने, आदराने व एकोप्याने एकत्र नांदतात. या ओळीतून कवीने गोव्यातील सामाजिक व धार्मिक सलोख्यावर प्रकाश टाकला आहे. जाणून घेऊया, विचार करूया. क. गोव्याला कोणत्या कलेची देणगी लाभली आहे? उत्तर आहे गोव्याला संगीत, नाट्य आणि गायन या कलेची समृद्ध देणगी लाभली आहे. ख. बागायतीच्या लागवडीतून उत्पन्न कसे मिळवले जाते? उत्तर. नारळ, सुपारी, काजू, आंबा, फणस व मसाले यांची पद्धतशीर लागवड व जोपासना बागायतीत केली जाते. या उत्पादनातूनच मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. ग. खाजनाच्या शेतीला पीक प्रीतीचे असे का म्हटले असावे? तर आहे समुद्र व नद्यांच्या भरती ओहोटीचे पाणी बांध घालून नियंत्रित करून खाजण शेती अत्यंत कष्टाने केली जाते. यात शेतकऱ्यांचे भूमातेवरील अपार प्रेम व त्यांची मेहनत दिसून येते. म्हणून खाजणाच्या या कष्टाच्या पिकाला पीक प्रीतीचे असे म्हटले असावे. घ. पाटातून वाहणाऱ्या पाण्यातून कवीला काय ऐकू येते? पाटातून वाहणाऱ्या पाण्याच्या मंजूळ खळखळाटातून कवीला निसर्गाचे मधुर गाणे ऐकू येते. ङ. कवीला कोणाचे गुणगान गावेसे वाटते? कवीला आपल्या अत्यंत प्रिय निसर्गरम्य अशा गोव्याच्या म्हणजे गोमंतक भूमीचे गुणगान गावेसे वाटते. यापुढील उपक्रम आहे कल्पना करूया, विचार करूया. क. गोव्यातील नद्या परशुरामाची स्तोत्रे का गात असतील? पौराणिक कथेनुसार परशुरामाने आपल्या बाणाने समुद्र मागे सारून गोमंतक या सुंदर भूमीची निर्मिती केली होती. या त्यांना निर्माण करणाऱ्याबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी गोव्यातील नद्या परशुरामाची स्तोत्रे गात असतील असे कवीला वाटते. ख. कवीचे भान केव्हा हरपते? प्रश्नाचे उत्तर आहे गोव्याचे निसर्ग सौंदर्य, हिरवीगार सृष्टी, माडांच्या राया व नद्यांचे मधुर संगीत अनुभवताना कवीला अत्यंत आनंद होतो व त्याचे मन हरपते. धन्य धन्य मी इथे जन्मलो हा मजला अभिमान या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे? उत्तर आहे या ओळीतून कवीला आपल्या मातृभूमीबद्दल अथांग प्रेम, आदर व या भूमीत म्हणजेच गोव्यात जन्मल्याचा अभिमान आहे असे सुचवायचे आहे. गोव्यासारख्या सुंदर, सुसंस्कृत व पवित्र भूमीत जन्म झाल्यामुळे आपले जीवन सार्थक झाले अशी कृतज्ञतेची भावना कवीला व्यक्त करायची आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन्स म्हणजेच अधिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे. ते मिस करू नका, ते चुकवू नका. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड फॉर more such educational, helpful and interesting videos. आता पाहूया पुढील सेक्शन, समजून घेऊया. खाली काही लोकनृत्यांचे प्रकार दिले आहेत. ही लोकनृत्ये कोणकोणत्या गावात, तालुक्यात सादर केली जातात ते लिहा. पहिल्या गटात दिलेली आहे लोकनृत्यांची नावे. पहिलं आहे कात्यो, दुसरं गोफ, तिसरं घोडेमोडणी, चौथं धिल्लो, पाचवं कुणबी आणि सहावं मोरुलो. दुसऱ्या गटात आहे गावाचे नाव. पहिलं कात्यो उधळशे या गावात होतं व तालुक्याचे नाव आहे धार बांदोडा. सो धार बांदोडामधील उधळशे या गावात हे लोकनृत्य सादर केले जाते. त्याचप्रमाणे आपल्याला बाकी उरलेल्या लोकनृत्य कोणत्या गावात व कोणत्या तालुक्यात सादर केली जातात ते लिहायचे आहे. दुसरं आहे गोफ. गोफ नृत्य सादर केलं जातं
काणकोण येथील गावडोंगरी या गावात. घोडेमोडणी गावाचे नाव मुळगाव, तालुक्याचे नाव डिचोली. धिल्लो अंधणगाव काणकोण, कुणबी नृत्य शिरोडा फोंडा आणि मोरुलो नृत्य कोरगाव पेडणे या तालुक्यात सादर केले जाते. यामधील एखादा लोकनृत्याचा प्रकार शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करावा. गटशा सादर करा. शोधूया व लिहूया. पहिला आहे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत दयानंद बांदोडकर. गोवा मुक्ती दिन 19 डिसेंबर 1961. तिसरं आहे गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे. गोव्यातील सर्वच समुद्रकिनारे प्रेक्षणीय आहेत, परंतु इथे आपण लिहिलं आहे कलंगूट समुद्रकिनारा. नंतर गोव्यातील किल्ले व मंदिरे. नंतर गोव्याची राजधानी पणजी. गोव्यातील पर्वत शिखरे कोणकोणती प्रसिद्ध आहेत? सोसोगड व मोर्लेगड. 6वं आहे गोव्यातील प्रसिद्ध किल्ले. आग्वादचा किल्ला व तेरेखोलचा किल्ला. 7वं आहे गोमंतकीय कवी बा भ बोरकर. गोमंतकीय लेखिका उषा पाणंदीकर. 9वं आहे गोमंतकीय चित्रकार. इथे मी 2 चित्रकार लिहिले, तुम्ही कोणताही एक लिहू शकता. दीनानाथ दलाल व लक्ष्मण पै. 10वं आहे गोमंतकीय अभिनेते. इथे एक अभिनेत्री आहे, ती म्हणजे वर्षा उसगावकर. हिचं नाव आपण लिहिलं आहे. व दुसरं आहे ते प्रभाकर पणशीकर यांचं नाव लिहिलेलं आहे. 11वा प्रश्न आहे गोव्याचा राजवृक्ष. गोव्याचा राजवृक्ष आहे माडत किंवा माठी. आणि 12वा प्रश्न आहे गोव्याचा राज्य प्राणी. हा आहे गवा, गवा रेडा. अभ्यासक्रमात पुढे आहे आत्मवृत्त लिहूया. आत्मवृत्त म्हणजे स्वतःच्या आयुष्याची माहिती किंवा वृत्तांत. आपण ज्या गोष्टीचे आत्मवृत्त लिहित असतो ती व्यक्ती किंवा वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करायची असते. अशा प्रकारचे निबंध प्रथम पुरुषी लिहायचे असतात. आत्मवृत्तात त्या विशिष्ट व्यक्तीचा, स्थळाचा किंवा वस्तूचा जन्म, परिस्थिती, स्थित्यंतर, बऱ्या वाईट घटना आणि वर्तमानकालीन स्थिती ह्यासारख्या गोष्टीची नोंद करणे आवश्यक असते. म्हणजे ऑटोबायोग्राफी, आत्मवृत्त लिहिताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते इथे दिलेलं आहे. उदाहरणार्थ नदीचे आत्मवृत्त, ऑटोबायोग्राफी ऑफ अ रिव्हर या निबंधाचा प्रारंभ वाचा. आता ऑटोबायोग्राफी ऑफ रिव्हर म्हणजे नदीचे आत्मवृत्त लिहिताना आपण त्याची सुरुवात कशी करणार, प्रारंभ कसा करणार ते इथे दिलं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःहून आपल्याला नदी असं इमॅजिन करायचं आहे व त्यानंतर लिहायचं आहे आत्मवृत्त. माझा जन्म एका उंच पर्वतावर झाला. तिथे मी बर्फाच्या रूपात होते. सूर्यकिरणांनी मला वितळवले आणि मी एका छोट्या प्रवाहाच्या रूपात खाली वाहू लागले. अशी तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. शेतकऱ्याचं आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहा. इथे तुम्हाला शेतकऱ्याचे म्हणजे फार्मर्सचे ऑटोबायोग्राफी लिहायची आहे. हे वरील काही अधिक प्रश्न. रिकाम्या जागा भरा. पहिला आहे सतार मंजूळ डॅश वाजवी दूध सागराची. सतार मंजूळ सह्य वाजवी दूध सागराची. दुसरा आहे स्तोत्रे मंगल सरिता गाती डॅश. स्तोत्रे मंगल सरिता गाती परशुरामाची. स्तोत्रे मंजूळ सरिता गाती परशुरामाची. नित्य प्रार्थना करीती ख्रिस्ती डॅश समोर. नित्य प्रार्थना करीती ख्रिस्ती इगर्जी समोर. चौथा आहे नांदती इथे डॅश साऱ्या जुळ्या भगिनी समान. नांदती इथे संस्कृती साऱ्या जुळ्या भगिनी समान. पाचवा आहे हुळागरिया घडकेळीचे डॅश फोफळीची. हुळागरिया घडकेळीचे शिपटी फोफळीची. सहावा आहे तरुवेलीच्या जाळी आडून डॅश गाती गान. तरुवेलीच्या जाळी आडून कोकिळ गाती गाणं.
7 आहे खाज नातया पीक डॅश मोदे डुलवी मान. खाज नातया पीक प्रीतीचे मोदे डोलवी मान. 8 आहे डॅश जुव्यातून फिरती नावा बघता हरपे भान. जुन्या जुव्यातून फिरती नावा बघता हरपे भान. 9 आहे डॅश ही अमरकलेची अनसौंदर्याची. याचं उत्तर आहे मातृभूमी ही अमरकलेची अनसौंदर्याची. आणि 10 आहे पूज्य महात्मे डॅश कवी वंद्य विभूतीची. पूज्य महात्मे संत वीर वंद्य विभूतीची. हे झाले अधिक प्रश्न. पुढील उपक्रम आहे उपक्रम किंवा स्वाध्याय. कृती करूया. क. तुमच्या परिसरातील शेतकऱ्याला भेटून खाजनाविषयी माहिती मिळवा. त्यासाठी शिक्षक व पालकांची मदत घ्या. इथे तुम्हाला शिक्षक व पालकांबरोबर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी भेट द्यायची आहे व खाजण शेतीविषयी माहिती मिळवायची आहे. ख. तुम्ही कुळागराला भेट द्या. कुळागराचे निरीक्षण करा. तुमचा अनुभव वर्गात सांगा. कुळागरात भेट देऊन तुम्हाला कसं वाटलं, तिथे झाडे कशी होती, किती होती, कशी लावलेली होती, त्याची जोपासना कशी केली आहे, हा अनुभव तुम्हाला वर्गात येऊन सांगायचा आहे. ग. गोव्यातील सण आणि अन्न संस्कृती या विषयावरील चित्रे आणि माहिती गोळा करून त्यांचे भित्तीपत्रक तयार करा. इथे गोव्यातील सण म्हणजे फेस्टिवल्स ऑफ गोवा आणि अन्न संस्कृती गोवन फूड यावर वॉलपेपर तयार करायचा आहे व तो वर्गात लावायचा आहे. घ. माझा गोमंतक या कवितेचा भावार्थ जाणून घ्या आणि त्यावर काही घोषवाक्ये लिहा. इथे तुम्हाला स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन जाणून घ्यायचं आहे माझा गोमंतक या कवितेचं व त्यावर घोषवाक्य म्हणजे स्लोगन्स लिहायची आहे. उदाहरणार्थ माझा गोवा माझी शान, माझा गोवा माझा प्राण. ङ. गोवा मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सचित्र माहिती मिळवा व ध्वनी चित्रफीत तयार करा. इथे फ्रीडम फायटर्स गोव्याच्या मुक्तीसाठी ज्या फ्रीडम फायटरांनी आपले जीवदान दिलं आहे किंवा कार्य केलेले आहे त्यांचा व्हिडिओ तयार करायचा आहे चित्रांसहित विथ पिक्चर्स. च. माझा गोमंतक ही कविता चाल लावून गटशा वर्गात सादर करा. माझा गोमंतक ही कविता ट्यूनमध्ये तुम्हाला वर्गात सादर करायची आहे. पुढील सेक्शन आहे शीर्षक. माझा गोमंतक या कवितेला तुम्ही दुसरे कोणते शीर्षक द्याल, म्हणजे तुम्ही या कवितेला दुसरे नाव देऊ शकता, टायटल कोणतं लिहू शकता ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. भाषेविषयी. श्लेष अलंकार हा एक शब्दालंकार आहे. या अलंकारात एका शब्दाला 2 किंवा अधिक अर्थ असतात. उदाहरणार्थ जवळ माया असली की सगळे वश होतात. इथे माया याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे माया म्हणजे प्रेम, जवळ प्रेम असले की सगळे वश होतात, किंवा माया म्हणजे धन, जवळ धन असले की सगळे वश होतात. इथे माया ह्या शब्दाला 2 अर्थ आहेत, प्रेम किंवा धन. खालील वाक्यातील श्लेष अलंकार शोधूया. इथे 2 वाक्य दिली आहेत, त्यातील श्लेष अलंकार तुम्हाला शोधून काढायचा आहे. पहिला या शंकरास पूजिले सुमनाने. इथे सुमनाने याचे 2 अर्थ होऊ शकतात. दुसरा आहे औषध नलगे मजला. इथे नलगे ह्याचे 2 अर्थ होऊ शकतात. तर पहिल्या वाक्यातील श्लेष अलंकार आहे सुमनाने. यात सुमन याचे 2 अर्थ होतात. सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगले मन. शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे शंकरास पूजिले फुलांनी, किंवा शंकरास पूजिले चांगल्या मनाने, किंवा एक सुमन ही व्यक्ती होऊ शकते, स्त्री होऊ शकते. शंकरास पूजिले सुमनाने. दुसरा आहे औषध न लगे मजला. न लगे याचे 2 अर्थ होतात. लागत नाही म्हणजे औषध मला लागत नाही, आणि न लगे नल हेच औषध, नल गे असं पण होऊ शकतं. नल हेच औषध आहे माझ्यासाठी. औषध नल गे मजला आणि औषध न लगे मजला अशी
दोन अर्थाची वाक्य इथे होऊ शकतात, म्हणजेच नलगे हा श्लेष अलंकार शब्द आहे. आता पाहूया भाषिक खेळ. खाली दिलेले उदाहरण समजून घ्या. शब्द दिलेला आहे गोड. गोड या शब्दाचे आपल्याला भाववाचक नाम, पर्यायवाची शब्द, विरुद्धार्थी शब्द व एक वाक्य लिहायचं आहे. असा हा खेळ आहे, भाषिक खेळ आहे. तर गोड या शब्दाचा भाववाचक नाम होणार गोडवा, पर्यायवाची शब्द होईल मधुर, विरुद्धार्थी शब्द आहे कडू व यातून वाक्य तयार होईल कोकिळ गोड आवाजात गातो. वरील उदाहरणाप्रमाणे खाली दिलेल्या शब्दापासून भाषिक खेळ तयार करा. पहिला शब्द आहे सुंदर. याचे भाववाचक नाम होईल सौंदर्य व याचा पर्यायवाची शब्द आहे म्हणजे समानार्थी शब्द आहे मनोहर व विरुद्धार्थी शब्द होणार कुरूप आणि यापासून वाक्य तयार होईल ते माझी आई सुंदर आहे. दुसरा शब्द आहे मंगल. यातून भाववाचक नाम तयार होतं मांगल्य आणि मंगल याचा पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द आहे शुभ व विरुद्धार्थी शब्द होणार अमंगल आणि यापासून वाक्य तयार होईल ते लग्न हे मंगल कार्य आहे. तिसरा शब्द आहे मित्र. मित्रपासून तयार होणारे भाववाचक नाम आहे मैत्री व पर्यायवाची शब्द आहे सखा. तसेच मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणार शत्रू व मित्र यापासून आपण वाक्य तयार केलेले आहे ते आहे अजय माझा मित्र आहे. तर हा झाला भाषिक खेळ. Students, do like, share, subscribe Excel Tuition Goa board for more such helpful educational and new videos. शब्दकोडे सोडवूया. Here we have to solve the crosswords. तर खाली दिलेल्या क्लूजवरून आपल्याला ते शब्दकोडे सोडवायचे आहे. गोव्यातील सर्वात मोठी नदी जुआरी. निराश यासाठी इथे उभा शब्द दिला आहे निराश. यासाठी पर्यायवाची शब्द होईल हताश. 9वा शब्द आहे उभा. सप्तकोटेश्वर मंदिर असलेले गाव म्हणजे नार्वे. 11 आहे चांदण्या. चांदण्या म्हणजे उभा शब्द होणार कौमुदी. 15वा उभा शब्द आहे धान्य साठवून ठेवण्याची खोली म्हणजे गोदाम. 18वा उभा शब्द आहे न अन त ई न ई म्हणजे नंदिनी. 21वा उभा शब्द आहे वारा. यासाठी पर्यायवाची शब्द आहे पवन. 26वा आहे एक सुवासिक फूल म्हणजे जाई. तसेच आपल्याला आडवे शब्द शोधायचे आहेत. पहिला आहे गोव्यातील एक प्रसिद्ध फळ म्हणजे काजू. तिसरा आडवा शब्द आहे एक जंगली प्राणी सिंह. 5वा आहे मार्ग समानार्थी शब्द वाट. 7वा आहे दह्यापासून बनवला जाणारा द्रव पदार्थ म्हणजे ताक. 9वा आडवा शब्द आहे महिला समानार्थी शब्द म्हणजे नारी. 11वा आहे एका मुलाचे नाव. इथे आपण कौशल लिहू शकतो. 15 आडवा शब्द आहे एका मुलीचे नाव. इथे आपण गोमू लिहिलेलं आहे. व 18वा आहे अखंड तेवणारा दिवा म्हणजे नंदादीप. 22वा आडवा शब्द आहे अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे आदिम काळ. 25वा आहे कमी करणे म्हणजे वजा. 28वा आहे एक वाद्य प्रकार तो आहे म्हणजे सनई. आता आपण हे शब्द सगळे घेऊन शब्दकोडे म्हणजे क्रॉसवर्ड्स सॉल्व करूया. तर शब्दकोडे पाहूया. काजू जूवरून होते नदी जुआरी. मग वाट रस्ता याला पर्यायवाची शब्द वाट दिला आहे. स्त्री किंवा महिला याला पर्यायवाची शब्द आपण घेतला आहे नारी. सप्तकोटेश्वरचे देऊळ आहे ते नार्वे. नंतर अखंड तेवणारा दिवा म्हणजे नंदादीप. एक मुलगी कौमुदी. मुलाचे नाव कौशल. दुधापासून बनवलेला द्रव पदार्थ ताक. नंतर एक जंगली प्राणी आहे सिंह. त्यानंतर येतो तो उभा शब्द हताश. नंतर वाऱ्यासाठी येणारा शब्द पवन. सुगंधी फूल जाई. एक वाद्य सनई. नंदिनी व पूर्वीचा काळ म्हणजे आदिम काळ. तर हे झाले शब्दकोडे.
आता वाचूया पाठाखाली दिलेला सुविचार. नारळाच्या बागा आणि समुद्राची गाज, गोव्याच्या मातीला निसर्गाचा साज. नारळाच्या बागा आणि समुद्राची गाज, गोव्याच्या मातीला निसर्गाचा साज. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.